तालुक्यातील वावरथ जांभळी येथील नामदेव हंडाळ हे शेतकऱ्यांच्या बिघडलेल्या व दुरुस्त केलेल्या इलेक्ट्रिक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी घोडीकप्पीचे काम करत असतात। बिघडलेल्या व दुरुस्त केलेल्या इलेक्ट्रिक मोटार बोअरवेलमध्ये सोडणं हे त्यांचं काम असते। त्याचबरोबर गावातील बिरानाथा तिखुले यांनी दुरुस्त केलेली इलेक्ट्रिक मोटार त्यांच्या वावरथ गावच्या शिवारातील शेतातील बोअरवेलमध्ये इलेक्ट्रिक मोटार सोडण्यासाठी 29 जून 2025 सायंकाळी 5 वाजता अण्णा हंडाळ यांना बोलवलं, परंतु त्यांची घोडीकप्पी बिघडल्याने घोडीकप्पी नगरवरून दुरुस्त करून आणल्यावर तुमची मोटार सोडून देतो असं अण्णा हंडाळ म्हणाले। त्यानंतर 30 जून 2025 रोजी बिरानाथा तिखुले यांच्या वावरथ शिवारातील शेतामध्ये हंडाळ यांची घोडीकप्पी नगरवरून दुरुस्त करून आणण्यासाठी सायंकाळी 4:30 वाजता बिघडलेली घोडीकप्पी तिखुले यांच्या कामावर बंद पडली असल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी बिरा तिखुले यांच्या शेतामध्ये हंडाळ गेले असता तेथे बिरानाथा तिखुले, धुळानाथा तिखुले, किशोर धुळा तिखुले, दादू बिरा तिखुले असे 5-6 जण तेथे होते व ते अण्णा हंडाळ यांना म्हणाले की तू आमची मोटार बोअरवेलमध्ये सोडायचे काम पूर्ण कर, तरच तुझी घोडीकप्पी येथून घेऊन जा असं म्हणून शिवीगाळ केली। तेव्हा हंडाळ हे त्यांना म्हणाले की घोडीकप्पी बिघडली आहे, ती दुरुस्त करण्यासाठी नगरला घेऊन जावी लागेल असं म्हणत घोडीकप्पी काढण्यासाठी पुढे गेले असता बिरानाथा तिखुले याने तेथे पडलेला दगड हातात घेऊन अण्णा हंडाळ यांना फेकून मारला। दगड त्यांच्या कपाळावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांनी बिरा तिखुले यांना विचारलं की तू मला दगड का मारला असं विचारल्यानंतर लगेच तेथे असलेले धुळानाथा तिखुले, किशोर तिखुले, दादू तिखुले यांनी देखील शिवीगाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा तेथे बाजूलाच बिरा तिखुलेंच्या कुटुंबातील 3 महिला, त्यांचं नाव माहीत नाही, या जवळ आल्या व त्यांनी पण हंडाळ यांना शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाण होत असताना सोबत असलेले राजू बबन जाधव व शेजारी शेतामध्ये काम करणारे इतर लोकांनी भांडण सोडवासोडव केली। तेव्हा हे सर्वजण हंडाळ यांना म्हणाले की तू आमचे मोटारचे पूर्ण काम केल्याशिवाय घोडीकप्पी येथून घेऊन गेलास तर तुला जिवे मारून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली व तेथून सर्वजण निघून गेले। तेव्हा सदर भांडणामध्ये जखमी यांच्या खिशातील पाकिट तेथे शेतात पडून गहाळ झाल्या। त्यानंतर राजू बबन जाधव व हंडाळ यांची आई देवबाई नामदेव हंडाळ, अशोक हंडाळ यांनी जखमी यांना पोलीस ठाण्यात घेऊन आलेत। डोक्याला मार लागला असल्याने पोलिसांनी दवाखाना यादी देऊन ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे उपचाराकामी पाठवलं। ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे उपचार घेऊन परत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली आहे। त्याप्रमाणे बिरानाथा तिखुले, धुळानाथा तिखुले, किशोर धुळा तिखुले, दादू बिरा तिखुले व 3 अज्ञात महिला सर्व राहणार वावरथ तालुका राहुरी यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। सर, जे बिरानाथा तिखुले जे आहेत का, त्यांच्याकडे मी मोटर सोडण्यासाठी गेलतो। मी कामावरती जातो, मी काय छोटे मोठे काम आणि शेतीचे कामावरती उदरनिर्वाह करतो आणि मोटर सोडण्यासाठी गेल्यानंतर ते माझ्या त्या कप्पीमध्ये फॉल्ट झाला, थोडा बिघड झाला आणि त्यांना म्हटलं एक पाईप राहिला आहे, तो पाईप तुम्हाला उद्याच्याला टाकून देतो। त्याच्यानंतर त्यांनी ते पाईप नाही तू तिथून नेऊ पण नको आणि ती दुरुस्त करण्यासाठी कुठंतरी नगरला जावं लागतं सर। त्याच्यासाठी मी म्हटलं नगरवरून जाऊन उद्या परवा तुला ते पाईप तुझ्या वेळेला बसून देतो आणि तुझं काय असेल ते क्लिअर करून देतो। तो म्हटला कप्पीला हात लावू नको आणि माझा पाईप इथं बसून दे, नाही तर तुला माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तुला इथं दाखवतो माझा सपाटा। आणि त्याच्यानंतर त्यांनी मी म्हटलं भाऊ काय हे नसेल तर आम्ही निघून जातो, निघून सुद्धा जाऊ नको म्हणला की हा हे पाईप सोड। मी म्हणलं ते शक्य नाही, हे आम्ही उतरवतो आणि दुसरा कोणता तरी चैन ब्लॉक आणून तुझं सोडून देतो। तेव्हा हात लावला तर बघ आणि असं म्हणता म्हणता त्यांनी मला दगड हाणला। त्या दगड हाणल्यानंतर मला काय कळलं नाही, थोडं लागलं। मी त्याच्यानंतर त्याला झोंबालोंबी केली सर, मी पण केली कारण मला राग आला। त्या झोंबालोंबी केल्यानंतर त्याच्यात त्या काही महिला, त्याचे भाऊ आणि त्याचे पुतणे ते बिरानाथा तिखुले यांचे आले आणि मला बेदम मारहाण केली। मला काय त्याच्यात कळलं नाही, मी बेसूत पडलो। त्याच्यानंतर माझ्या इथं पण असं मार लागलेला आणि इथं मार लागला, पाठीला बी आखा मार लागलेला आहे सर। आणि त्याच्यामुळं मी तिथं पडल्यानंतर माझ्या जोडीदारांनी मला तिथून उठवलं आणि शेजारच्या दवाखान्यात नेऊन गोळ्या औषधं आणि हे केल्यानंतर मी परत आता इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि बराच उशीर झाला सर। मी अगदी किती वाजता आलो भाऊ, जवळजवळ 4-4:30 वाजता आल्यापासून माझी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण कोणी घेत नाही आणि कोणी काय माझी नोंद पण घेत नाही।